खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी प्रामाणिकपणे काम करणारा सामान्यातला आपला माणूस म्हणजे शिवडी विधानसभा जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार आदरणीय सन्माननीय संतोषभाई नलावडे साहेब आणि त्यांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला गेला आहे। नक्कीच शुभ सन्मान या ठिकाणी बरेच शुभ सन्मान पार पडले आपण पाहायला गेलं रेकॉर्ड ब्रेक या स्पर्धेचं खरं तर हीच ओळख आहे आणि या स्पर्धेची पोच पावती आपण पाहायला गेला हीच आहे। कारण खूप सारे मान्यवर आपण या आजच्या रात्रीमध्ये पाहिले संपूर्ण आपण पाहिला 3 रात्रीमध्ये देखील खूप सारे मान्यवर पाहिले आणि आपण पाहायला गेला हीच या स्पर्धेची क्रेज आहे। भास्कर फाटे साहेब जे आज या ठिकाणी उपस्थित राहत आहेत त्यांचा देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून असेल। प्रत्येक पाहुण्याचं स्वागत मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केलं जात आहे। स्वागत आपण या ठिकाणी व्यासपीठावरती नक्कीच करतोय। नक्कीच टीमची टोटल झाली आता 7 धावा धावफलकावरती आहे। तकदीर पाडेकर अजय कडू या गाडीचे प्रारंभिक बाटस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि आपण जर पाहायला गेलं तर सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल संघर्ष करताना बाटस आपण पाहत होतो। तदनंतर अगदी आपण पाहायला गेलं आक्रमण चढवलं गेलं आणि बॉलला फाटवलं सीमा रेषा पलीकडे आलाय षटकार आणि षटकाराच्या साहाय्यानं 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। 3 ओव्हरचा आपण पाहायला गेलं नक्कीच 3 ओव्हरची मॅच आहे। नक्कीच पहिल्या सत्रामध्ये टार्गेट सेट करायचं आहे राकेश साई स्पोर्ट चिंद्रन टीमला, परंतु आपण पाहायला गेलं तर मोरिया इलम पलसपे टीमची गोलंदाजी दारदार आहे। त्याच्या समोर अगदी आपण पाहायला गेलं कटाक्ष टाकून तुम्हाला यावेळेस बॅटिंग करावी लागेल। प्रत्येक बॉल पाहावा लागेल, बॉलची पाहणी तुम्हाला करावी लागेल, तदनंतर अगदी फटके खेळावे लागतील। परंतु आपण पाहायला गेलं राजू ठाणगे या टीमचा आघाडीचा गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे भरपूर एक्सपिरियन्स आहे। आपण कित्येक वेळा पाहिलं राजू ठाणगे यांना, अगदी आपण पाहिलं पहिलं ओव्हर हातोलत असताना मोरिया इलम पलसपे टीमच्या बाजूने याबद्दल एक आपण पाहायला गेला बॅटच्या रडारमध्ये प्रॉपर आला नाही, बॉल डीप मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक येतोय बॉल वरती, यस पोहोचतील, एक सिंगल कंप्लीट केली या बॉल वरती। टीमची टोटल 1 ने वाढेल, 8 धावा धावफलकावरती लागल्या जातील। अद्यापर्यंत एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला बिल्ड करावी लागेल। जेव्हा तुम्ही पार्टनरशिप बिल्ड कराल आपोआप धावा येत राहतील आणि हेच करायचं आहे। अगदी आपण जर पाहायला गेलं ना तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच सुरू आहे। अर्थातच संतोष नलावडे साहेब आपल्या समवेत या ठिकाणी आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी विधानसभेचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार। मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच सुरू आहे। यस रेफर केला नाही, रेफर यस बीमा साठी ना, यस रियू पॅटर यू हॅलो चेक। चला या ठिकाणी आपण तिसऱ्या पंचांना रेफर नक्कीच केलाय, परंतु आपल्या समवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक बुलंद व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला मंचावरती नक्कीच पाहायला मिळतंय। सन्माननीय
शेवडे विधानसभा जिल्हा अध्यक्ष आणि त्याच्याच बरोबरीने माजी आमदार आदरणीय सन्माननीय आपल्या सगळ्यांचे लाडके संतोष नलावडे साहेब आहेत. डिसिजन द्या. इट्स नो बॉल. नो बॉल आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच सुरू आहे. यस सर. परंतु आता मी साहेबांना विनंती करतोय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रामाणिक विचार, आदरणीय राजसाहेबांचे प्रामाणिक विचार तुम्ही व्यक्त करावेत. प्रत्येक जनतेपर्यंत तुम्ही तो संदेश पोहोचवा आणि या क्रिकेट मंचाच्या माध्यमातून क्रिकेटच्या खेळाडूंसाठी तुमचं मत आणि तुमचे विचार तुम्ही पोहोचवावेत, विनंती असेल. नक्कीच आपण पाहायला गेला पहिलं षटक संपलंय आणि आपण ऐकूया अगदी माजी आमदार शिवडी विधानसभा जिल्हाध्यक्ष अगदी सन्मान्य संतोषभाई नलावडे यांचं मनोगत. नक्कीच आम्हाला मार्गदर्शन करावे साहेबांना विनंती असेल. नमस्कार. प्रथम तर मी आपल्या सर्व पनवेल वासियांचे मी आभार मानेन. तसेच माझे मित्र, माझे बंधू आणि माझ्या पक्षातील सहकारी श्री रामदासभाई पाटील यांच्या आग्रहाखातर मी त्यांच्या प्रेमासाठी आमच्या विधानसभेतले सर्व सहकारी घेऊन मी इथे पोचलो. पण इथे पोचल्यानंतर एक असं उत्तम नियोजन आणि प्रत्येक बारीक गोष्टीचा विचार करून अशी ही क्रिकेटची नगरी घडवली, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि माझ्या मित्राला अर्थात तुमच्या रामदास भाईला भविष्यात मोठं होण्याचं एक संकल्प ठेवून ज्या पद्धतीने ते काम करतात, आपल्या तालुक्यामध्ये अनेक प्रश्न ते सोडवत असतात, लोकांच्या जीवाशी मनाशी असलेले प्रश्न सोडवतात आणि त्याबद्दल आई भवानी त्यांच्या हाताला अगदी बळ देऊ आणि असंच कार्य करत राहा. पुढच्या वेळेस जेव्हा मी इकडे येईन त्यावेळेस माझे मित्र आमदार झालेले मला पाहायचे आहेत आणि ही इच्छा आई भवानी चरणी मी ठेवतो. आणि तसेच माझे दोन शब्द मी ते विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माफ करा. तसेच रामदास भाई आणि माझ्या सर्व इथल्या पदाधिकाऱ्यांचे मी त्यांचेही आभार मानेन. त्यांच्या खांद्याला खांदा लावून ही जी क्रिकेट स्पर्धा जी यशस्वी करण्यात तुम्ही जे मोलाचं सहकार्य त्यांना केलं, असंच त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावूनच पुढील कार्य कराल एवढीच अपेक्षा करतो. नक्कीच मोलाचं सहकार्य एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला अगदी आपण आता अगदी मनातील आमदार आहेत, परंतु येणाऱ्या अगदी आपण पाला 5 वर्षानंतर नक्कीच आमदार म्हणून आपण सन्माननीय रामदासभाई पाटील यांना पाहूया. संकल्प आपण जरूर केला. नक्कीच आपण पाहतो डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, बॅटची कडा आणि आपण पाहायला गेला क्षेत्ररक्षक पोहोचले बॉल वरती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसला. एक धाब्या बॉल वरती ऍड केली जाईल. टीमची टोटल 13 धावा फलकावरती लागतील. 13 रन्स ऑन बोर्ड. 13 धावा फलकावरती आहेत. अद्यापर्यंत आपण पाहतोय रोशन साई स्पोर्ट चिंद्रन या टीमच्या कबालीची बॅटिंग लावणार आहे, परंतु आपण पाहायला आधीच उल्लेख केला होता की बॉलिंग लाईनअप खूप अगदी आपण स्ट्रॉंग आहे या टीमची. आणि ज्या टीम कडे स्ट्रॉंग गोलंदाज असतात ती टीम सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती स्ट्रॉंगेस्ट टीम जरूर मानले जाते. याबाबतचा बॉल यस बॅटर निघाले, त्याचा अर्थ आणखीन एक धक्का बसतोय रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमला.
त्याबाबतचा बॉल अगदी आपण पाहायला गेला शरीरापासून दूर ठेवला अवेपर्यंत बॉडी चांगला लाईन वरती गोलंदाजी याबाबत पाहायला मिळाली. टीमची टोटल पोहोचले आता 13 अंकावरती आपण पाहायला गेला. नक्कीच साहेबांचं मनोगत आपण ऐकलं. अगदी त्यांनी चांगलं मार्गदर्शन अगदी आपण सर्वांना केलं. आणि आपण पाहायला गेलं शिवडी विधानसभेमध्ये आपण पाहायला गेलं तर विकासाची गंगा नक्कीच कोणी आणली असेल ते फक्त एकच नाव अगदी आपण पाहायला गेलं माजी आता आमदार असले परंतु आमच्या मनामध्ये सदैव आमदार म्हणून याबद्दल नाव घेतलं जाईल. सन्माननीय संतोषभाई नलावडे हे साहेब आमच्यासाठी आमदारच राहतील हे नक्कीच. यावरचा बॉल यस बाटची कडा आणखीन एक विकेट डाऊन होईल. आता विकेटची फटझट नितांत मिळालं ब्रेक थ्रू. ज्या मागच्या मॅच मध्ये कमालीचा खेळ केला होता अभिषेक कडू ला परतावा गेला होता डकआउटच्या दिशेला. सुकापूर विभाग अध्यक्ष राज क्षीरसागर साहेब यांच्या माध्यमातून 5 बॉल वरती 5 षटकार आले तर तब्बल 10,000 हे पारितोषिक दिलं जाईल. नक्कीच आपण पाहतोय खूप सारे बक्षीस आपण पाहायला गेलं तब्बल 10,000 लगातारच्या 5 षटकारांसाठी नक्कीच आपण पाहतो. परंतु सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडून उसने मिळत नाही तर ते स्वतःच्या अगदी स्वतःलाच निर्माण करावं लागतं. आणि आपण पाहायला गेलं अगदी कार्यसम्राट माजी आमदार आपण पाहायला गेलं संतोषभाई नलावडे मुख्य व्यासपीठावरती उपस्थित. नक्कीच त्याच्याच बरोबरीने आपण पाहतोय संतोषभाई नलावडे साहेबांचा आपण उल्लेख केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बुलंद तोप आणि त्याच्याच बरोबरीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं बुलंद व्यक्तिमत्व आणि त्याच्याच बरोबरीने बाळा नांदगावकर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणारं व्यक्तिमत्व संतोषभाई नलावडे साहेब जे व्यासपीठावरती आहेत. नक्कीच ते देखील मॅचचा आस्वाद घेतात. क्रिकेटची भरपूर आवड देखील साहेबांना आहे. परंतु यावेळेस आपण पाहिला 2 धावा कंप्लीट होतील. टीमची टोटल आता पोहोचेल अपडेट होईल. 15 धावा फलकावरती लागल्या जातील. 15 रन्स ऑन द बोर्ड 15 धावा फलकावरती. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये शेवट चालू आहे. आयुष खरत अगदी आलाय स्लॉगवरच्या षटकासाठी. आयुष आपण पाहायला गेले यंग टॅलेंट आहे बोरिया पलसपे टीमचं आणि त्याच्या हातामध्ये आता गोलंदाजी धुरा दिल्या. याबाबतचा वेगवान होता यस टप्पा पडतोय. तदनंतर आपण पाहायला गेला थोडासा चेंडू आपण पाहिला आउट स्विंग होता आणि त्याच्यामध्ये कला आहे. आणि आपण पाहायला गेला आयुष खरत आपण वयाने जरी लहान असला परंतु आपण पाहायला गेला तर नक्कीच खेळामध्ये खूप मोठा खेळ त्याने अभ्यास केला. कारण आपण पाहायला गेला राकेश हॅलो या मनसे पनवेल तालुका चषक या स्पर्धेमध्ये पनवेल तालुक्याच्या वतीने या ठिकाणी मुंबईवरून आमचे सहकारी संतोषभाई नलावडे विभाग अध्यक्ष शिवडी विधानसभा कोणाला लालबाग त्या ठिकाणी दर्शनासाठी जर संपर्क साधायचा असेल तर सन्मान्य श्री नेते बालानंदगावकर साहेब यांचे खास सहकारी पूर्ण विधानसभा पाहतात आणि या ठिकाणी वेलात वेल काढून आमच्या विनंतीला मान देऊन ते आले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. व त्यांचे सर्व सहकारी विलास सावंत साहेब उपविभाग अध्यक्ष, संतोष शिंदे विधानसभा सचिव, प्रशांतजी पाटील विभाग सचिव, मनीष राहुल विभाग सचिव बनविसे, सचिन माली महाराष्ट्र सैनिक सर्वांचे खूप खूप पनवेल तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. सर्व आमच्या टीमचे भातान टीमच्या वतीने असंच प्रत्येक आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत जा आणि सर्वांना याच्या पुढे या आमच्या इथे प्रेक्षक असतील किंवा मनसेचा असोत किंवा नसोत त्यांना श्री राजा गणपती बाप्पा मोरया लालबाग यांचं दर्शन घडो हीच आम्ही प्रार्थना करू. जय हिंद जय महाराष्ट्र. नक्कीच आपण ऐकलं तर रामदासभाई पाटील यांना नक्कीच लालबागचा जायचं असेल तर नक्कीच बाला नांदगावकरांच्या निकटवर्ती आपण पाहायला गेलं
त्यांचे संपर्क नक्कीच आपण साधतो. मनसईमध्ये पावर आहे, कारण आपण पाहिला भला भला ना घाम आपण पाहिला गेला, ज्याचा समोर आपण पाहिला संकट असतात, मराठी माणूस कुठे जायचं असेल तो शिवतीर्थावरती, आणि राजसाहेब हे नावाचं दैवत त्या शिवतीर्थावरती नक्कीच आहे. हिंदू जननायक अशी ओळख आहे त्यांची, अगदी संपूर्ण भारताला ख्यात आहेत. आणि यावेळेस टीमची टोटल झाली 21 धावा धावफलकावरती आहे. 21 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आयुष घरच आपण पाहतो. आयुषनं अद्यापर्यंत धावा खर्च केला 8, एक विकेट त्याच्या नावावरती अद्यापर्यंत आपण पाहायला गेला. स्ट्राइक वरती पाठ टाकुरा आटचा ऑन साइडच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये वन बाउन्स फील्ड केला. या सिंगल तर कंप्लीट केल्या, सिंगल वरती समाधान मानावं लागेल. या टीमची टोटल आता 1 ने वाढलं, टीमची टोटल पोहोचली आता 22 धावा फलकावरती आहे. 4 गडी बाद झाले. सुरुवातीला स्ट्रगल आणि सातत्यानं तेच पाहिलं, कारण 22 धावा आपण जर पाहिला त्याचं कारण एकच आहे, आघाडीचे पाटस जेव्हा तुमची लवकर साथ सोडतात हे चित्र आपल्याला नक्कीच वारंवार पाहायला मिळतं. या दरम्यान विशेष सन्मान देखील करून घ्यायचा आहे. श्री मदराई गिरो प्रतिष्ठान रायगड यांचा यथोचित मान सन्मान आपण त्वरित करून घेऊया. मी आयोजकांना विनंती करतो, एक गुणगौरव सोहळा आपण इथे संपन्न करणार आहोत. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर गेल्या कित्येक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले असो, तदनंतर आपल्या भातान गावातील काही ऐतिहासिक वास्तू असतील, त्यांची वास्तू रचना असेल किंवा किंबहुना संरक्षण, बऱ्याचशा गोष्टी या ग्रुपने आपल्याला सातत्याने करताना पाहायला मिळालं. त्यांचा यथोचित आपण मान सन्मान करूया. आपल्या आयोजकांना विनंती करतो की श्री मदराई गिरो प्रतिष्ठान रायगड यांचा यथोचित मान सन्मान करून घ्यायचा आहे. नक्कीच गड किल्ल्यांचं संवर्धन ही मोठी बाब आणि नेहमीच मोठमोठ्या मोहीम अगदी आपण पाहायला गेलं या अगदी श्री मदराई गिरो प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असतात. अगदी गड किल्ले वाचवले गेले पाहिजेत आपण नेहमी म्हणत असतो, परंतु आपण करत काहीच नसतो. परंतु या प्रतिष्ठानानं आपण पाहायला गेलं खूप मोहीम याबाबत सत्यामध्ये उतरवलं, खूप काम याबाबत त्यांनी केलं. नक्कीच. आणि त्याच्याच बरोबरीने यश मालकर सर आपण पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष आणि त्याच्याच बरोबरीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक आदरणीय राजसाहेब ठाकरे साहेबांचे देखील तेच विचार आहेत. आणि त्यांच्या वक्तव्यातून आपण वेळोवेळी ऐकत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे महाराष्ट्रभर बांधण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना जर तुम्ही संवर्धन करण्यासाठी तो निधी दिलात, 2-2 करोड 4-4 करोड रुपये महाराजांच्या पुतळ्यांवरती महाराजांच्या स्मारकांवरती तुम्ही खर्च करता, पण तेच पैसे जर छत्रपती शिवाजी महाराजांची खरी स्मारक कुठली आहेत तर ते गड किल्ले आहेत. आणि त्याच्यावरती जर तुम्ही खर्च केले तर महाराजांचे गड किल्ले वाचतील आणि पुढच्या पिढीला एक चांगला संदेश मिळेल. आणि तेच प्रामाणिक विचार आपण पुढे नेले पाहिजेत. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचं संवर्धन करण्याचं काम या ठिकाणी मदराई गिरो प्रतिष्ठान रायगड यांच्या माध्यमातून केलं जातं आणि त्यांचा सन्मान व्यासपीठावरती आपण करतोय. नक्कीच दूरदृष्टी असलेला नेता अगदी आपण पाहायला गेलं तर नक्कीच राजसाहेब ठाकरे यांना आपण पाहत असतो नेहमीच, आणि त्यांची ही मागणी आपण पाहायला गेला होताच. अगदी राज्य सरकारने देखील त्याची दखल घेतली, दखल घ्यायला भाग पडलं सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी. या दरम्यान नेक्स्ट मॅचचा कॉल असेल मंगेश स्पोर्ट्स खारकोपर त्यांच्या विपक्षी खेळताना आपल्याला पाहायला मिळेल काटरंग संघ. मित्रांनो, काही कारणास्तव आपल्याला लॉट्स मध्ये थोडेसे चेंजेस करावे लागतात, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. तर आणि मी विनंती करतो खारकोपर संघाचा संघनायक आणि काटरंग संघाचा संघनायक आपण रिपोर्टिंग करायचं आहे नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी. या दरम्यान अरुणजी पाटील साहेब यांचं देखील यथोचित आम्ही स्वागत करतो आमच्या या मनसे ट्रॉफी 2025 मध्ये. चला, दोन्ही संघनायक उपस्थित असाल तर नाणेफेकीच्या कौलासाठी त्वरित यायचं प्लीज. नक्कीच आपण पाहायला गेलं तर नक्कीच श्री मदराई गिरो प्रतिष्ठान रायगड आणि याबाबत सर्व मेंबर्स या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात आला. का आपण पाहिला कार्यस्थळ जसं आहे, खूप सारं कार्य आपण पाहिला. गडकिल्ल्यांवरती संवर्धन आणि गडकिल्ले जपले पाहिजेत आणि याबाबत अगदी ते काम अगदी आपण पाहिला निस्वार्थ आपण पाहिला भावनेनं ही सर्व मंडळी करत असते. स्वच्छता मोहीम असू द्या, वेगवेगळे कार्यक्रम त्याच्या माध्यमातून याबाबत राबवले जात असतात. काटरंग टीमचा कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी या. खारकोपर टीमचा कॅप्टन या ठिकाणी विशाल उपस्थित आहेत. मी काटरंग टीमच्या कॅप्टनला विनंती करतो टॉस साठी या. टॉस साठी लगेचच केला जाईल.
तुमच्या कार्यासाठी तुम्हाला खरं तर ओळखला जातो आणि सलाम असेल श्री मद्राय गिरो प्रतिष्ठान रायगड, तुमच्या कार्याला सलाम असेल. आपण पाहायला गेला तुमचं कार्य खरं तर खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण विविध आपण पाहायला गेलं ज्या ठिकाणी आपण पाहायला सर्व काही कठीण असं वाटत असतं त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं हे सर्व आपण पाहायला मद्राई गिरो प्रतिष्ठान रायगडचे हे सर्व अगदी माऊले अगदी आपण पाहायला पोहोचत असतात आणि अशक्य ही शक्य करत असतात आणि यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. शिवकार्य आपण पाहत असून वेगवेगळ्या मोहीम त्यांच्या माध्यमातून आमचे सचिनजी गोलब देखील नक्कीच टीमचा हिस्सा आहेत आणि यावंच त्यांच्या माध्यमातून स्टेटस वरती आपण बऱ्याच मोहीम पाहत असतो. विजय असो विजय असो. आपण पाहिला शुभ सन्मान पार पडला. मनाच्या अंतःकरणापासून श्री मद्राई गिरो प्रतिष्ठान रायगड यांचा या ठिकाणी आभार असेल. 23 धावसंख्येची गरज आहे. अलॉंग द कार्पेट वायडी लॉंगोपला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये एक सिंगल कंप्लीट केल्या. यस आपण पाहतोय पाटला करायचा 18 बॉल्स मध्ये 23 चा होता, आता करायचे 17 मध्ये 22. एक धाव आली धावफलकावरती पहिल्या बॉल वरती तेजस वाडीकर एक धाव खर्ची करतो. स्ट्राइक एंड वरती आपण पाहायला लागलो राहुल बैकर या बॅटरला त्याने एक धाव सिंगल घेतल्या. सिद्धार्थ या समोरचे जे प्रेक्षक मान्यवर आहेत त्यांना विनंती आपण कृपया थोडं साईड लावा. यस प्रेक्षक वर्गाला थोडस विनंती करतो साईनाथ पाटील प्रेक्षक वर्गाला थोडस साईडला घ्यायचंय कारण कॉमेंटेटर आणि स्कोररला थोडा अडथळा येतात प्लीज. यस बंटी पेंडारी यांना देखील विनंती असं रायगडची आन बांझा आहे. आक्रमक दर्जाचा खेळाडू त्यावेळेस आपण पाहिला चांगलं व्यक्तिमत्व. यस काटरंग टीमचा बॅकबोन बाहुबली बंटी पेंडारी हर्षद पेंडारी विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती. करायच्यात 18 मध्ये 23 धावा. स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय सिद्धार्थ म्हात्रे या बॅटरला मागचा मान होता मॅच हिरो होता परंतु यावेळेस पहा बॉल पर्यंत पोहोचता आला नाही. कीपरने प्रयत्न भरपूर केले परंतु प्रयत्नानं आलं अपयश. या ठिकाणी विकेटची संधी होती आणि यावेळेस प्रयत्न केले जातात. चला आपण सन्मान या ठिकाणी नक्कीच घेतोय. केळकर कंपनीचे क्यूसी मॅनेजर सन्माननीय प्रशांत खरात साहेब या ठिकाणी आहेत. त्यांचा सन्मान मात्र व्यासपीठावरती नक्कीच केला जाईल. प्रशांत खरात साहेबांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं आणि या सन्मानाचा मात्र आपण स्वीकार करायचा आहे. केळकर कंपनीमध्ये क्यूसी मॅनेजरच्या पदावरती ते कार्यरत आहेत. चांगलं कार्य इंडस्ट्रीयल एरियामध्ये त्यांच्या माध्यमातून इंडस्ट्रीयल लाईन मध्ये चांगलं कार्य केलं जातं. ते केळकर कंपनीचे क्यूसी मॅनेजर सन्माननीय प्रशांत खरात साहेब आणि त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच आपण पाहायला गेला मागच्या लास्ट बॉल वरती आपण पाहायला गेलं ते कॅच ड्रॉप झाली ती तब्बल आपण पाहायला गेला 50 कॅच ड्रॉप केले संपूर्ण स्पर्धेमध्ये. भैर पाटील जेव्हा असतात असे आपण पाहिला किती सेकंद किती मिनिटे याबस किती तास किती बॉल वाईट फेकलेत किती बॉल डॉट आले सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. याबाबतचा बॉल अगदी रडार मध्ये होता. क्षेत्ररक्षक अगदी बॉल पर्यंत पोहोचलाय परंतु या बॉल वरती आली विकेट. होते म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कलश. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून तो
सुरक्षित आहे आपल्या दारातली पवित्र अशी तुळस छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून पाहतो आपण सुवासिनीचे कपाल छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले परंतु आपण त्यामुळेच पाहतो हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ हिंदवी स्वराज्याची सुंदर अशी सकाळ परंतु आपण पाहायला गेला पहिलं षटक संपलं तेजस पाडेकरांनी धावा खर्च केला 2-1 विकेट आपण पाहिला दुसऱ्या षटकात सुरुवात झाली ट्रॅक वरती राकेश पाडेकराला या बॉल वरती एक सिंगल धावा आली म्हणजे आपण पाहिला टीमची टोटल आता 3 कोणत्या टीमच्या 3-13 वाजता ते पाहिलं जाईल परंतु संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल संघर्ष महत्वाचा क्रिकेट हा खेळ आहे जिद्दीचा मेहनतीचा आणि आपण त्याच बरोबर संघर्षाचा यस संपास यस तिसरा पंचाची मागणी केली अगदी गोलंदाजाच्या ऍक्शन वरती आक्षेप वर्तवला गेला ऑन स्क्रीन वरती जरूर चेक केलं जाईल कटाक्ष असेल थर्ड अंपायरचा ऑन स्क्रीन वरती निलेश भोईर देखील आपण पाहतोय श्रीदत्त भाता टीम खेळताना आपण नक्कीच पाहिलं यस गोलंदाजाच्या ऍक्शन वरती आक्षेप थोडासा वर्तवला गेला यस थर्ड अंपायर ऑन स्क्रीन वरती कटाक्ष टाकून असेल यस नजर त्यांची असेल परंतु आपण पाहायला गेला टीमचे टोटल पोहोचले आता 3 या अंकावरती 3 धाबात फलकावरती आहे स्ट्राइक एंड वरती बॅटर राजू ठाणगे या बच्चा बॉल एलिमिनेशन कमी मिळाला बॉल यस क्षेत्ररक्षक पोहोचले एलिमिनेशन कमी मिळालं तिथं सर्व काही बिघडलं आणखीन एक विकेट नंबर 2 इज डाउन राजू ठाणगे बॅक टू द डगआउट आपण पाहतोय शिवडी विधानसभा जिल्हा अध्यक्ष तसे माजी आमदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपण पाहतो संतोष भाई नलोळे साहेब या स्पर्धेचं आम्हाला प्रस्थान करतात साहेब आपण आलात अमूल्य वेळ या स्पर्धेला आपण दिलात यावेळेस मनाच्या अंतःकरणापासून आभार असतील नक्कीच आपण पाहायला गेला डाऊन द अर्थ माणूस आहे समाजसेवक आणि माजी आमदार नसून आमच्या मनातील अगदी कायमचे आमदार आहात नक्कीच आपण पाहतो शिवडी विधानसभा जिल्हा अध्यक्ष तसे माजी आमदार सन्माननीय संतोष भाई नलावडे त्याच्याच बरोबरीने आपल्याला नुकतंच आगमन होताना पाहायला मिळत आहे अर्थातच उरण बेंडखळ गावचे बीपीएस कन्स्ट्रक्शनचे ओनर सन्माननीय एक स्टार बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख सांगितली जाते ओमकार घरत साहेब त्यांचं आगमन मात्र व्यासपीठावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे आघाडीचे उद्योजक बीपीएस कन्स्ट्रक्शनचे ओनर ओमकार घरत साहेब मनपूर्वक स्वागत नक्कीच या बॉल वरती आपण पाहायला गेला लाऊड अपील केली जाते परंतु आपण पाहायला लागल्या स्पर्धेतील आपण पाहायला गेला तब्बल सेकंद कंप्लीट झाले 97,980 1 लाख नक्कीच सेकंद कंप्लीट देखील होतील या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेला 24 लाईव्ह इव्हेंट्स च्या माध्यमातून स्पर्धा कव्हरेज केली जाते परंतु आपण पाहायला गेला नक्कीच 3 धावा धावफलकावरती आहेत अद्यापर्यंत पाठलाग करायचा तुम्हाला 23 धावसंख्येचा म्हणजे अजूनही 20 धावा करायचा आहे त्यावेळेस आपला तू स्टँड अँड डिलिव्हर यस लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम इट्स मॅक्सिमम 6 रन्स धन्यवाद यश थोड्या नंतर आपण इथे की आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे नक्कीच आपण पाहतो मुख्य व्यासपीठावरती एक उत्कृष्ट समालोचक आपण पाहायला गेलं सन्माननीय रुपेशजी ठाकूर सरांना आपण पाहतो त्यांचं स्वागत असेल बॉक्स मध्ये त्यांचा देखील आवाज आपल्याला पाहायला मिळेल एक यशस्वी ऑर्गनायझर म्हणून त्यांची ओळख आहे त्याचबरोबर एक समालोचक पाहायला गेलं उत्कृष्ट समालोचक आहेत आणि त्यांचं देखील स्वागत असेल बॉक्स मध्ये त्यांना देखील कनेक्ट व्हायचा नक्कीच आपण पाहू त्यांचा देखील आवाज आजच्या दिवशी आपण पाहायला गेलं नक्कीच समीकरण त्याआधी सांगूया शेवटचे बॉल बाकी आहेत 7 आणि गरज आहे 13 या धावसंख्येची हा निर्णायक बॉल असेल याचा अर्थ आपण पाहिला या बॉल वरती मोठा फटका आला तर नक्कीच अगदी इक्वेशन थोडंसं मायनस प्रेशर क्रिएट झाले ते अगदी लूज होईल
यावरचा फटका सुरेख आहे. अगदी आपण पाहतो डीप स्क्वेअर लेग लॉंग लेग एरियामध्ये आला आणखीन एक दर्जेदार मनसे चषकामधील दिमागदार चौकार. ही शुभेच्छा येताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत आणि रोशन कडू साहेब आणि त्याच्याच बरोबरीने साहिल पाराटे साहेब या दोन्ही पाहुण्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय रोशन साई स्पोर्ट चंद्रन टीमला बऱ्याचशा शुभेच्छा आल्यात. त्याबद्दल साहिल पाराटे आणि रोशन कडू तुमचं मनपूर्वक स्वागत असेल. याच दरम्यान श्री दत्त क्रिकेट संघाचे पॅकर शेखर महाडिक यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी देखील व्यासपीठावर येऊन आपली उपस्थिती नोंदवायची आहे. शेखरजी महाडिक साहेब, आपल्याला देखील कळकळीची विनंती असेल. बरोबरीने आपण पाहतोय या ठिकाणी नुकतंच आगमन होताना पाहायला मिळत आहे. रायगड जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी संयुक्त ट्रान्सपोर्ट संघटना आदरणीय योगेश विजय म्हात्रे साहेब, त्यांचं देखील आगमन या ठिकाणी झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल. त्याला सन्मान घेतला जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय बेलवली गावचे युवा उद्योजक शुभम पाटील, दक्ष फडके आणि स्वस्तिक फडके तिघांनी एकदाच जा विनंती असेल तिन्ही पाहुण्यांना की आपण एकत्रितपणे त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जावं. आयोजकांना विनंती, आयोजक आपण सन्मान करायचा आहे. बेलवली गावचे युवा उद्योजक सन्माननीय शुभम पाटील, दक्ष फडके आणि स्वस्तिक फडके या तिघांचा सन्मान केला जाईल. आयोजक सन्मान घ्यायचा आहे. समीकरण आपण पाहतोय. यावरचा बॉल आणखीन एक दर्जेदार उत्तुंग षटकार. या स्टँड अँड डिलिव्हर आवाज आणखीन एक दर्जेदार षटकार. चार बॉल आणायला गरज आहे 3 या धावसंख्येची. पाटस यावेळेस काय मालीची बॅटिंग करता, कोणताही प्रेशर त्यांच्यावरती घेत नाहीये. असं म्हणतात ना मानसिक दबाव, अगदी आपण पाहायला गेलं तर नक्कीच माणसाला खचवतो. पण पाहायला गेलं आता न खचता न डगमगता अगदी आपण पाहायला गेलं आविष्कार पाटील जी बॅटिंग केली, सबसे कातिल आविष्कार पाटील. शेवटचे 4 बॉल करायचे आहेत 3 धावा. ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय निकेश कडगे, थोडासा महागडा, त्याला विचार करावा लागेल. कमबॅक करणं अत्यंत गरजेचं आपल्या टीम साठी. फटका यस पायाला उचललं, त्यानंतर डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फटक्यासाठी अगदी आपण पाहायला गेलं तर नक्कीच कमालीचा एफर्ट्स आपण पाहायला गेलं आविष्कार पाटीलच्या. त्या बॅट स्विंग आहे त्याचा आपण पाहायला गेला, डेप मध्ये बॉल होता, खोडून काढला, बॉटम हॅटचा योग्य वापर केला. शेवटचे 3 बॉल, आता गरज 2 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. त्या नियमानुसार आपण पाहायला गेलं तुम्हाला 2 धावा कराव्याच लागतील. संपूर्ण श्री मद्राय गिरो प्रतिष्ठान रायगड आपण यांचा देखील आभार व्यक्त करूया. आणि याच दरम्यान मी काशीनाथजी पाटील साहेब आणि लक्ष्मणजी पाटील साहेब यांना देखील विनंती करतो की त्यांनी देखील आमच्या स्वागताचा स्वीकार करण्यासाठी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. जल्लोष जल्लोष आणि जल्लोष. बॉल चालला, विनिंग रन्स आल्या 4. आपण पाहायला गेला बॅटर सिद्धार्थच्या बॅट मधून यस मोरिया इन प्लस पे गणपती बाप्पा मोरियाचा जल्लोष. अगदी आपण जय घोष आता डगआउट मध्ये दिसेल. मॅच फिनिश केल्या परंतु हार्ड लक असेल. अगदी आपण पाहायला गेला रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीम आपण पाहायला गेला कमी धावसंख्या होतो, लो स्क्रीन मॅच आपण पाहिली. या धावसंख्येपर्यंत सहजपणे पोहोचता आलं कारण आविष्कार पाटीलची कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. त्यानंतर आपण सिद्धार्थ बॅटिंग पाहिली, आपण कमालीचं कॉम्बिनेशन होतं.